सोसायटीमधील दुकानासमोर रिक्षा उभी करत असल्याने रिक्षा चालक आणि इस्मामध्ये वाद झाला। संतापलेल्या रिक्षा चालकाने आपल्या साथीदारांसह या रिक्षा पार्किंग करण्यास विरोध करणाऱ्या इस्माला बेदम मारहाण केली। या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या इस्माचा मृत्यू झाला होता। संदेश धाडसे असे मृत्यू झालेल्या इस्माचं नाव आहे। या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। मारहाण करणाऱ्या नरेंद्र आडविलकर, विनय ताम्हणकर असे आरोपींची नावे आहेत। पोलिसांच्या चांगल्या तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळाली आहे। प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश RG वाघमारे यांनी विविध कलमांअंतर्गत दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील काकाचा ढाबा परिसरात एका सोसायटीमधील दुकानासमोर एक रिक्षा चालक नरेंद्र आडविलकर हा रिक्षा उभी करायचा। आडविलकर याला संदेश धाडसे यांनी रिक्षा उभी करू नका, त्यामुळे लोकांना त्रास होतो असे सांगितले होते। परंतु आडविलकर काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने 18 मार्च 2019 मध्ये नरेंद्र आडविलकर आणि संदेश धाडसे यांच्यात वाद झाला। या वादानंतर संदेश धाडसे यांना नरेंद्र आडविलकर, विवेक ताम्हणकर आणि अन्य 3 जणांनी मारहाण केल्याचा आरोप झाला। नरेंद्र आडविलकर, विवेक ताम्हणकर यांनी संदेशाचा गळा वळला होता, त्यामुळे संदेशचा मृत्यू झाला। कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक SS भोगे हे करीत आहेत। 5 वर्षापासून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती। पत्नी आणि काही लोकांनी या प्रकरणात न्यायालयासमोर साक्ष दिली होती। अखेर या प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश RG वाघमारे यांनी विविध कलमांअंतर्गत दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। त्यामध्ये नरेंद्र आडविलकर आणि विवेक ताम्हणकर यांचा समावेश आहे। अन्य 3 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली।